नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास गेली 8 ते 10 वर्ष मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये टीचिंग करतोय. तर त्याच्यामध्ये सर्वात पुढे सुरुवातीला सीसॅट ज्याला तुम्ही भरभरून आपलं प्रेम दिलं मला. ओके, सीसॅट हा विषय. नंतर तो क्वालिफाईंग झाला पेपर. सो देन एसे रायटिंग मागच्या वर्षी माझा जो ओल्ड पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्हचा त्याच्यामध्ये मला 200 प्लस 250च्या आसपास ऍडमिशन्स होत्या. ओके, आणि आपले जवळपास 15 विद्यार्थी जे आहेत त्यांनी राज्यसेवा परीक्षेच्या मध्ये यश मिळवलेलं आहे 2000 आपल्या 24च्या परीक्षेमध्ये. ओके, आणि आता येते 2025 ची परीक्षा. तर याच्यामध्ये जो आपला मॉड्यूल आहे आपला, तर या एसेचा आपला राहणारच आहे की तुम्हाला माहिती आहे की एसे रायटिंग जे आहे, ओके, सर तो आता या नवीन पॅटर्न मध्ये. ओके, तर नवीन पॅटर्न मध्ये जो एसे रायटिंग आहे आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तर उलट जास्त महत्व वाढलंय. आधी तो पेपर जो होता तो 100 मार्कांचा होता, आता हा 250 मार्कांचा पेपर आहे टोटल. ओके, आणि याच्यामध्ये आता नवीन युपीएससीच्या अँगलने जे काही वेगवेगळे एसे येतात त्याचा आपण अप्रोच पूर्ण बघणार आहोत. ओके, जे फिलॉसॉफिकल एसेज येतात त्याला आपल्याला कसं टॅकल करायचं, तर ते तर आहेच. आता आपल्याला जर का बघितलंय तर फक्त आपल्या हातामध्ये जवळपास एक 1 मंथ आहे. ओके, तुमचा जे पहिला पेपर आहे तो आहे 5 तारखेला. ओके, सो 5 तारखेला आपला एसीचा पेपर, त्याच्या आधीचे जे काही पेपर आहेत ते म्हणजे क्वालिफाईंग पेपर आहेत. ओके, मी फक्त इथे जे काही याला आपण GS3 याला आपण पेपर 3 म्हणतो. पेपर 1 आणि पेपर 2 जे आहेत ते क्वालिफाईंग पेपर आहेत, बरोबर आहे. पेपर क्रमांक 3 जो आहे तो काय 5 एप्रिलला आहे, बरोबर आहे. हा, तर एसी रेटिंग आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो पेपर क्रमांक ज्याला आपण म्हणूयात 7, बरोबर आहे, ज्याला आपण GS4 सामान्य अध्ययन, बरोबर आहे, सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणतो GS चा पेपर क्रमांक 4 ज्याला आपण इथिक्स म्हणतो. ओके, हा आहे 19 एप्रिलला. तर आज तंतोतंत मित्रांनो 5 एप्रिल म्हणजे एसी रायटिंगच्या पेपरसाठी आपल्याकडे 1 महिना आहे आणि जवळपास आपल्या इथिक्सच्या पेपरसाठी आपल्याकडे काय हातामध्ये 1.5 महिना आहे. ओके, या 1.5 महिन्यामध्ये काय आपल्याला गोष्टी ज्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टीचा सराव करायचा आहे, कशा ते आता प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट वाचत बसणे हे याला आपल्याकडे वेळ नाहीये. ते शॉर्ट बट स्वीट मध्ये आपण 15 ते 20 लेक्चर्स मध्ये कशा प्रकारे करू शकतो. तो पहिले मी तुम्हाला एसे रायटिंग बद्दल सांगितलं की तुम्हाला मी 70 एसेस देणार आहे आणि 15 लेक्चर्स घेणार आहे. ओके, पूर्णचा पॅटर्न जसा आपला ओल्ड पॅटर्न मध्ये होता की पूर्ण लिहून देणे एसे आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, लिखाणाच्या पद्धती कशा आहेत, ओके, कशा प्रकारे त्याचा आपला अप्रोच राहणार आहे, सुरुवात कशी करायची, निबंधाची शेवट कशी करायची, कोट्स अवतरणांचा उपयोग कसा करायचा, सगळं शिकवण्यात येणार आहे तुम्हाला. ओके, आणि नेक्स्ट इथिक्स एक मॉडेल. सो हा एक आहे की जो नवीन सब्जेक्ट मी टीच करायला आता सुरुवात करत आहे. ओके, आपलं कंटेंट वगैरे जे आहे ते पूर्ण रेडी आहे आता. आणि नेमकं मलाही माहिती मित्रांनो की आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. मग विद्यार्थ्यांना सर आता कमी दिवसात आपण बॅच करायची का, तर म्हणून मी फक्त आता काय कोणत्या गोष्टी घेणार आहेत या बॅचमध्ये, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट घेणार आहे ती म्हणजे संकल्पना, टर्मिनॉलॉजीज. परीक्षेमध्ये टर्मिनॉलॉजीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. मग ज्या ज्या सिलेबसच्या आपल्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या, त्याच्यानंतर पीवायक्यूज मित्रांनो 2013 पासून ते 2025 पर्यंतचा एकूण एक पीवायक्यू हा शॉर्ट बट स्वीट वेनी मी तुम्हाला तुमचा घेणार आहे. याचं लिखित सुद्धा आणि व्हिडिओद्वारे सुद्धा दोन्ही प्रकारे मी तुमचं विश्लेषण घेणार आहे. आणि त्यानंतर पेपरचा जो सेक्शन बी असतो की अर्धा पेपर जो असतो तो हाच असतो, तो म्हणजेच काय मित्रांनो केस स्टडीज, बरोबर आहे. कोणत्या कोणत्या केस स्टडीज आहेत, ओके, त्याचे प्रश्न जे आहेत. बॅच पूर्णतः मराठी माध्यम मध्ये राहणार आहे. तुम्हाला कंटेंट जो आहे जिथे जिथे आपल्या जे काही शॉर्ट जे काही संकल्पना आहेत त्याचे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये आपल्याला हे देण्यात येणार आहे. 20 संकल्पना मी निवडलेल्या आहेत. कशा प्रकारच्या इंटिग्रिटी, कंपॅशन, प्रोबिटी, ओके, ऑब्जेक्टिव्हिटी, इम्पार्शलिटी, नॉन पार्टिझनशिप हा जो काही सिलेबसचा पार्ट आहे त्या सगळ्या संकल्पना जो आहे त्यात मी पूर्ण तुमच्या घेणार आहे. आणि त्यानंतर 60 प्लस केस स्टडीज आहेत, सगळ्या पीवायक्यू मध्ये आलेल्या केस स्टडीज आहेत, त्याचे पूर्ण अप्रोच अँगल्स आणि 2013 ते प्रत्येक प्रश्नाचं लिखित आणि व्हिडिओद्वारे मी काय घेणार आहे, विश्लेषण घेणार आहे. तर हे जे आहे एसे म्हणून आपल्याला जवळपास 15 तासांचा असेल. इथिक्सला थोडा मदत वेळ सुद्धा आहे आपल्याला, कारण एसे रायटिंग टू द इथिक्स पेपर जवळपास 2 आठवड्याचा मदत गॅप आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी काही तुमचे मोस्टली लेक्चर तर मी तुमचे या 30 तारखेच्या आधी संपून टाकणार आहे पूर्णतः. आणि 3 ते 4 लेक्चर्स जे आहेत कारण त्याच्यावर तुमचं रिवाइज सुद्धा होऊन जाईल तेव्हा आपले घेणार आहे, बरोबर आहे. तर असं आपलं एक मॉडेल आहे. तर हा मॉडेल आपला 9 तारखेपासून आपण सुरू करून देतोय त्याच्यामध्ये, बरोबर आहे. सो मुलांचं काहींचं म्हणणं आहे की लाईव्ह शक्य नाही, रेकॉर्डेड बेटर द्या, तर मी तुमचं रेकॉर्डेड देणार आहे. दररोज तुम्हाला जे आता ऑलरेडी जे आहेत बॅचमध्ये 9 तारखेपर्यंत 4 लेक्चर्स आपले 3 ते 4 लेक्चर्स आहेत ते येऊन जातील. आणि त्यानंतर उरलेले जे काही आपले 15 ते 20 लेक्चर्स आहेत ते तुमचे त्या मंथ एंड पर्यंत जे आहेत ते अपलोड होऊन जाणार आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, 25 तारखेपर्यंत मेजॉरिटी लेक्चर मी संपवणार आहे आणि काही लेक्चर्स आपण पुढे त्याच्यामध्ये रिवाइज म्हणून घेणार आहोत त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा, मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर का बघितलं तर पहिले आता इथिक्स जो पेपर आहे आपला,
बरोबर आहे. तर या पेपरमध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचं, इथिक्सचं इंट्रोडक्शन काय करायचं, आणि विद्यार्थ्यांकडे वेळ कमी आहे, पण कमी जरी वेळ असला, बरोबर आहे, मला माहिती आहे बाबा वेळ कमी आहे, अरे पण काही न केल्यापेक्षा काही ते आपल्याला करावं लागणार आहे. तुम्हाला बेसिकच माहित नाहीये, तर तुम्ही कसं काय ऍडव्हान्स काही महिना फक्त पीवायक्यू घ्या. पीवायक्यू साठी पहिले काही बेसिक संकल्पना ज्या आहेत त्यात आपल्याला समजल्या पाहिजेत. आता पेपरचं काय म्हणतो ते पहिले बघा. जेव्हा पेपरची सुरुवात आहे ना, आपण सिलेबसचा पहिला टॉपिक बघतो, पण पहिला टॉपिक न बघता पहिले जर का आपण पेपर बघितला, त्या पेपरमध्ये काय म्हटलेलं आहे, या अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. पूर्ण नाव काय या पेपरचं? फक्त आपण याला इथिक्स म्हणतो, पण युजली याचं पूर्ण नाव आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता किंवा अभियोग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, ओके, सचोटी सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला समोर जाणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षावर समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित उमेदवारी वृत्ती आणि दृष्टिकोन, ओके, यांचा समावेश असेल. या प्रश्नामध्ये विविध पैलू निश्चित करण्यासाठी केस स्टडीज जे आहेत याचा सुद्धा वापर केला जाईल. ओके, हा, मग आता आपण जर बघितलं तर टॉपिकचं नाव काय, नीतिशास्त्र, इथिक्स. नेक्स्ट सचोटी म्हणजे काय, इंटिग्रिटी, आणि थर्ड काय, ऍप्टिट्यूड. बरोबर आहे. हा, तर नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता किंवा योग्यता. बरोबर आहे. हा, मग आता याच्यात काय काय आहे, तर यांनी म्हटलंय इंटिग्रिटी, प्रोबिटी. बरोबर आहे. सचोटी, त्यानंतर प्रोबिटी इन पब्लिक लाईफ. पब्लिक लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही जीवन जगता, बरं, सार्वजनिक जीवन जगता, तर त्याच्यामधला तुमचा समंजसपणा जो आहे, ओके, हा, तो काय आहे, येस, ज्याला आपण सभ्यता सुद्धा म्हणतो. नेक्स्ट अगेन कोणते कोणते प्रॉब्लेम्स काय तो काय फेस करतोय त्याच्यामध्ये, करेक्ट, आणि याच्या रिलेटेड ज्या आहेत त्या काय केस स्टडीज. तर याचा आपल्याला पूर्ण काय अभ्यास करता येणार आहे. ओके, तर आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला काही टर्म्स आता इथे वाचत असताना कळल्यात. सिलेबस मधला काय काय आहे, हा सिलेबस नाहीये, पण यांनी म्हटलं काय काय आपल्याला अप्रोच ठेवायचा आहे, तर आपल्याला इंटिग्रिटी काय, प्रोबिटी काय वगैरे याची आपल्याला आयडिया भेटते याच्यामध्ये, करेक्ट. हा, आता पुढे येऊयात मित्रांनो. तर इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड या सिलेबसचं नाव काय, या पेपरचं नाव काय, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. ओके, या तीन मेन गोष्टीवरती आधारित त्यांनी सांगितलेला पेपर आहे. युजली या पेपरला आपण इथिक्स असं संबोधण्यात येतं, पण युजली फक्त इथिक्स एवढं नाव नाहीये, याचं नाव आहे इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आता हा थोडा कसं की हा थोडा जे आहे अम्ब्रेला आयडिया टाइप आहे हा पेपर. हा पेपर म्हणजे फक्त फिलॉसॉफीच्या संबंधातला नाही. युजली इथिक्स जी आहे ही ब्रांच आहे, नीतिशास्त्री ब्रांच कशाची आहे, तत्वज्ञानाची ब्रांच आहे. बरोबर आहे. पण हा पेपर जो आहे फक्त तत्वज्ञानापुरता मर्यादित नाहीये, याच्यामध्ये विविध अँगल्स आहेत. ओके, जसं आपण बघितलं तर आपण इतिहास बघतो, तर इतिहासमध्ये काय की मॉडर्न हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री. बरोबर आहे. असं आपण हे करतो, म्हणजे तयारी करताना विद्यार्थी युजली मॉडर्न पहिले करतात, नंतर एन्शियंट आणि मेडिवल करत असतात. हे तीन इतिहासाचे पार्ट आहेत. तर एक प्रॉपर याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पण हा जो पेपर आहे ना, याने विविध सब्जेक्ट कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही पेपर बघितला तर हा पूर्ण फिलॉसॉफी पण नाहीये, पूर्ण सायकोलॉजी पण नाहीये, पूर्ण जर आपण बघितलं तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला लोक प्रशासन म्हणतो तेही नाहीये. बरोबर आहे. या तिन्ही चारही सब्जेक्टचा जो सांगा घालून जो पेपर तयार केलाय, सिलेबस तयार केलेला आहे, म्हणजे हा कुठला एक पेपर नाही, तर हा दॅट इज अ कलेक्शन ऑफ सम पेपर्स. ओके, त्याचं नाव आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोगिता. मग आता सो इथे आपण जर का बघितलं तर नीतिशास्त्र म्हणजे आपण ज्याला आपण काय म्हणतो इथिक्स. ओके, सचोटी म्हणजेच काय इंटेग्रिटी, आणि अभियोगिता, अभियोगिता म्हणजेच काय ऍप्टिट्यूड. ओके, हा, मग आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता या नीतिशास्त्राचा उगम कसा झाला, काय झाला वगैरे. आता हा आपले इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणजे फक्त तुमचं अप्रोच स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पुढचे आपले जे काही एक महिना आहे आपल्या हातामधला, तर त्याच्यामध्ये आपण कशा गोष्टी युटिलाइज केल्या पाहिजेत याच्याबद्दलच आपण जास्त बोलणार आहोत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता काही तुम्हाला फिलॉसॉफिकल अँगल देत बसण्यामध्ये जास्त अर्थ नाहीये. तसं आपण बघितलं तर या आपल्या बॅच मध्ये छोटंसं मॉड्यूल सुद्धा घेणार आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी इथिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यात पूर्ण इथिक्सचं पूर्ण डिटेल घेणारच आहे त्याच्यामध्ये. ओके, मग इथिक्स म्हणजे काय, नीतिशास्त्र म्हणजे काय. सो नीतिशास्त्र म्हणजे काय आहे, तर असे नियम आहेत. ओके, नीतिशास्त्र काय की असे नियम आहेत, बरोबर आहे, जे नियम समाज जे आहे ते काय स्वतःवरती लादतो, अशा नियमांचा एक काय संच आहे. बरोबर आहे. तो संच आपल्या कृतींना मार्गदर्शन करत राहतो. बरोबर आहे, की त्या कृती योग्य आहेत की अयोग्य आहेत. बरोबर आहे. सो जसं आपण म्हणतो की खोटं बोलणं काय ही चुकीची गोष्ट आहे, खरं बोलणं काय चांगलं आहे. बरोबर आहे. लोकांशी चांगल्या तऱ्हेने वागणं हे काय, करप्शन न करणं, भ्रष्टाचार न करणं ही गोष्ट काय चांगली. काही गोष्टी चांगल्या आहेत सोसायटीनुसार, समाजानुसार, आणि काही गोष्टी काय वाईट आहेत. सो त्या म्हणजेच काय नीतिशास्त्र. बरोबर आहे. सो दॅट इज नोन ऍज इथिक्स. ओके, मग हा इथिक्स आला कसा, मित्रांनो आपल्याला म्हणतो ना की कल्पना जग बदलतात, लोकांना कल्पना सुचल्या, कल्पना आल्यात. बरोबर, त्या कल्पनांना काही बिलीफ निर्माण झाले, त्या बिलीफ मधून मूल्यांची निर्मिती झाली. बरोबर आहे. सो मग मूल्य निर्माण झाली, मग मूल्यातनं मूल्य व्यवस्था निर्माण झाली. मग या मूल्य व्यवस्था ज्याची जेव्हा व्यक्तिगत लोकांची मूल्याची जेव्हा कलेक्टिव्ह लेवलला ती गेली, आणि त्यातनं एक सोसायटल व्हॅल्यूज निर्माण झाल्यात, ज्यालाच आपण म्हणतो काय, त्यालाच आपण इथिक्स म्हणतो. बरोबर आहे.
हा, त्याला आपण काय म्हणतो, इथिक्स म्हणत असतो, नीतिशास्त्र असं म्हणतो. म्हणजेच काय नीतिशास्त्र म्हणजे काय, की ही मूल्यांची काय आहे, उत्क्रांती आहे. ओके, नेक्स्ट टर्म काय, इंटेग्रिटी. इंटेग्रिटी म्हणजे काय, सचोटी. सचोटी फार महत्वपूर्ण शब्द आहे, तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये हा शब्द येणारच आहे, सचोटी. बरोबर आहे. हा, आणि ऍप्टिट्यूड म्हणजे काय, अभियोगिता. आता सेकंड टर्मला आपण घेऊयात की इंटेग्रिटी. इंटेग्रिटी म्हणजे काय, प्रामाणिक असते. बरोबर, इंटिग्रिटी म्हणजे काय, प्रामाणिक असते. पण प्रामाणिक असणं म्हणजे ऑनेस्टी होतं, इंटिग्रिटी होतं का, नाही होत. मग सचोटी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो इंटेग्रिटी. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटेग्रिटी. ही जी आहे ती प्रामाणिकतेची जी आहे नेक्स्ट स्टेप आहे. ओके, प्रामाणिक म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्तीने आपल्या योग्य याच्यानुसार काय वागणं. बरोबर आहे, वागण्यामध्ये आपण जर का बघतो असो, तो प्रामाणिक काय आहे, की तो चांगल्याने हे करतो, प्रत्येक जी गोष्ट आहे ती सत्य बोलतो. बरोबर आहे. पण जेव्हा ती सत्यता आहे ती बोलण्यापुरती न मर्यादित राहता जी कृतीमध्ये येते, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येते. सगळी म्हणजे काय, की कोणीही बघत नसताना सुद्धा योग्यतेनं वागणं. बरोबर आहे, ही म्हणजे काय, सचोटी आहे. मग सचोटीचं एक्झाम्पल जर का द्यायचं झालं, की प्रामाणिकता आहे काय आणि काय सचोटी म्हणजे काय, तर जेव्हा मी आता माझं नेक्स्ट लेक्चर जे आहे ते प्रॉपरली एक टर्मिनॉलॉजीचं, माझी पहिली टर्मिनॉलॉजी जी आहे ती हीच राहणार आहे, म्हणजे काय, इंटिग्रिटी. त्याच्यामध्ये मी पूर्ण तुमचा अर्ध्या तासामध्ये इंटिग्रिटी हा जो कन्सेप्ट आहे तो समजून देणार आहे. पण सिंपल सेन्स मध्ये बोलायचं झालं तर फक्त प्रामाणिक बोलणं म्हणजे काय झालं, ऑनेस्टी झालं, ज्याला आपण काय म्हणतो प्रामाणिकपणा. सत्य बोलणं म्हणजे काय झाला, प्रामाणिकपणा. पण जेव्हा हा कृतीमध्ये कोणीही बघत नसताना सुद्धा आपण अप्लाय करतो, तेव्हा ती काय झाली, इंटिग्रिटी झाली. बरोबर आहे. वाचन आणि वाचन म्हणजे काय, बोलणे. वाचा म्हणजे काय, वाणी. वाणी आणि जी कृती आहे याच्यामध्ये तारतम्य असणं म्हणजेच काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये एक युनिफिकेशन असणं म्हणजेच काय मित्रांनो, दॅट इज एन इंटिग्रिटी. मग एक्झाम्पलच्या टर्म्स मध्ये म्हणायचं झालं तर तुम्हाला एक्झाम्पलच्या टर्म्स म्हणणार काय, की समजा तुम्ही रस्त्यानं चालते आहात आणि तुम्हाला इथे काहीतरी खाली पडलेले पैसे सापडले. बरोबर आहे. हा, 100 रुपये समजा तुम्हाला दिसते, पण आता तुम्ही त्याच्याकडे नाही बघतात, तुम्ही बघता नाही कोणी पडलेले सरळ चालले जातात त्याला. हा तुमची प्रामाणिकता आहे, ऑनेस्टी आहे. बरोबर आहे. परंतु जर का तुम्ही ते पैसे तुम्हाला दिसलेले असतात तर तुम्ही ते पैसे उचलता आणि ते कुठे पोलीस स्टेशन मध्ये कुठेतरी देता. ओके, किंवा शोध लावता कोणी दिलेले तर तुम्ही पोलीस स्टेशन त्याला देता की बाबा मला हे पैसे सापडलेले. दॅट इज व्हॉट इंटेग्रिटी. त्याला आपण काय म्हणतो, इंटेग्रिटी म्हणतो. मित्रांनो, इंटेग्रिटी म्हणजे काय, की समजा एखादा तुमचा कॉम्पिटिटर आहे आणि त्याची पण एखादी गोष्ट सिक्रेट फॉर्म्युला लीक झाला असेल, जसं एक फॉर एक्झाम्पल आहे मित्रांनो इंटेग्रिटीचं, ते म्हणजे काय आहे, की कोको कोला कंपनी आहे. ओके, याचा एक फॉर्म्युला आहे, हा जगात कोणाला माहिती, पण असं म्हणतात की तो लीक झाला होता. तर त्याचा जो मेन कॉम्पिटिटर होता पेप्सी, त्याने त्याला कळवलं. ओके, की बाबा तुमचा फॉर्म्युला लीक झालेला आहे आणि तो तुम्ही हे करा. बरोबर. सो दॅट इज नोन एज अ कॉम्प्युटर असून सुद्धा त्यांनी काय केली, तिथे इंटिग्रिटी पाडली होती. मग आता इंटिग्रिटी जर आपण बघायचं झालं तर ऑनेस्टीपेक्षा इंटिग्रिटी कशा प्रकारे. दुसरी गोष्ट आपण एखादा एक्झाम्पल घेतलं तर बघा, तुम्हाला फक्त अशी इंटरनॅशनल एक्झाम्पल घ्यायची नाही. एक्झाम्पल तुम्ही कशी घ्यायचे, नॅशनल लेवलचे घ्या, राज्याच्या लेवलचे घ्या, आणि असे दिवसेंदिवस दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्यातनं बघा. मी एक पेपरमध्ये वाचतो, मला वाटलं इंटिग्रिटी खूप चांगलं एक्झाम्पल आहे. 2019-20 मध्ये काय झालं, की कवी नारायण सुर्वे, फार मोठे कवी, दिवंगत कवी, फार फेमस कवी महाराष्ट्रातले नारायण सुर्वे, यांच्या घरी चोरी झाली. ओके, चोरी झाल्यानंतर मग जेव्हा ते चोरीचं सामान चोरांनी नेलं तेव्हा त्याच्यात त्याला काही खूपशा ट्रॉफीज वगैरे पण आढळल्यात. बरोबर आहे. त्यात त्याला लिहिलं होतं की एवढे मोठे पुरस्कार. मग त्याला माहित पडलं की नारायण सुर्वे फार महान काय कवी आहेत. मग त्यांनी काय केलं, ते जे सगळं सामान आहे, त्याचे पुरस्कार वगैरे, त्याचा टीव्ही भरचा चोरला होता, तो सगळा आणून दिला त्यांच्या घरी. बरोबर आहे. पुन्हा परत दिला. ओके, म्हणजे त्या घरात कोणी नव्हतं, त्यांचे गावाला गेले होते, त्यांच्या फॅमिलीचे जे हे आहेत वंशज वगैरे जे आहेत, तेव्हा त्यांनी पुन्हा ठेवलं आणि ते भिंतीवरती लिहिलं की सॉरी, माझ्याकडे चुकी झाली होती, मला माहित नव्हतं हे नारायण सुर्वेंचं घर आहे. आता ही गोष्ट काय झाली मित्रांनो, हा तिचा प्रामाणिकपणा झाला. बरोबर, हा त्याचा काय झाला, दॅट इज हिज ऑनेस्टी, की त्यांनी मान्य केली बाबा माझ्याकडनं काय झाली होती, चूक झाली होती. पण ज्याच्यामध्ये इंटिग्रिटी असते तो माणूस चूकच करत नाही. म्हणजे त्या चोरांनी चोरी, आता मग जर सुर्वेंचं घर आहे, नारायण सुर्वेंचं कवींचं, म्हणून त्यांनी ते परत आणून दिलं. पण जर का मित्रांनो आपण जर का बघितलं असेल तर मग जर का दुसऱ्या कोणाचं घर असतं त्यांनी चोरी केली असती. बरोबर आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीला इंटिग्रेट म्हणणार का, नाही. ओके, त्याने त्या एका केसमध्ये प्रामाणिकता जपली, पण इंटिग्रिटी म्हणजे काय, की त्या व्यक्तीने चोरीच केली नसते, ही त्याची काय आहे, इंटिग्रिटी आहे. ओके, एक फार चांगलं एक्झाम्पल आहे. दोन वेसन होते मित्रांनो, एक आहे इवान अनाया आणि दुसरा आहे अबेल मुदाई. बरोबर आहे. तर काय झालं की अबेल मुदई ही स्पेन मध्ये क्रॉस कंट्री नावाची जी रेस असते ना, ते रेस असते. तर त्याच्यामध्ये अबेल मुदई पुढे चालत होता, पुढे धावत होता, आणि अबेल मुदई काय झाला, त्याला वाटलं आपण रेस जिंकलो, तो 10 मीटर आधीच थांबला आणि त्यांनी हात सेलिब्रेट करायला सुरू केला. त्याच्या मागे जो होता इवान अनाया आला आणि त्याने म्हटलं अरे रेस संपली नाही, तुझ्या पुढे, त्यांनी त्याला पुढे ढकललं. त्याच्यामध्ये त्यांनी त्याला पुढे ढकललं की चल अरे पुढे पड, अजून रेस संपली नाही. आणि मग काय झालं की अबेल मुदई रेस जिंकला. पण मग दुसऱ्या दिवशी जेव्हा न्यूजपेपर आला, न्यूजपेपरला हेडिंग होती की द रनर अप हू वॉन द मॅच ऑफ इंटिग्रिटी. बरोबर आहे. एक उपविजेता ज्याने
सचोटीची लढाई, सचोटीची रेस, सचोटीची शर्यत जिंकली. बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट. आता बघा त्याच्यात हा तर ऑनेस्ट होता. इवन अनाया आहे तो तसाही गेला असता, अबेलमध्ये थांबला होता, त्यात इवन अनायाचं काय आहे, तो त्याचं काय जिंकला असता, तो त्याच्या थांबलाय. बरोबर आहे. तर तो प्रामाणिक आहे. त्या केसमध्ये तो जिंकला जरी असता इथे, तो प्रामाणिकपणे जिंकलाय. त्याने काय तिथे चिटिंग केली का? नाही. पण त्याला चुकीचा भ्रम होतोय. खरा विजेता तो आहे. कोण? अबेल मुदई, म्हणून त्याला पुढे ढकलणं. ही काय झाली? इंटिग्रिटी झाली. बरोबर आहे. मित्रांनो अशा विविध टर्म्स आहेत. ओके, इंटिग्रिटी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे, इम्पार्शियलिटी आहे, नॉन पार्टिझनशिप आहे. तर अशा टर्म्स तुमच्या येणार आहेत पेपरमध्ये. ओके, तर या पेपरमध्ये जर का आपण बघितलं मित्रांनो पेपरचं स्वरूप काय आहे काय नाही, तर आपल्याला माहिती मित्रांनो की हा जो पेपर आहे तर याच्यामध्ये थोडं 2 मिनिटं तुम्हाला त्या पेपरच्या बद्दल थोडं सांगतो, नंतर पुन्हा एक टर्म वरती इंटिग्रिटी तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल. आपण ऍप्टिट्यूड वरती पुन्हा येऊयातच त्याच्यामध्ये. तर हा पेपर जो मित्रांनो त्याच्यामध्ये टोटल किती मार्कांना पेपर आहे? हा 200 मार्कांना पेपर आहे. दिस 250 मार्क्स. इथिक्स आणि एसे मित्रांनो कोणी पण तुम्ही बघून घ्या जे टॉपर्स बघा युपीएससीचे, कारण आता आपल्याला रेफरन्स जो आहे तो फक्त युपीएससीचाच आहे. हे युपीएससीचे जे काही पेपर्स आहेत मी पीवायक्यू घेणार, कोणते घेणार आहे? युपीएससी घेणार आहे. तर जर का आपण बघितलं 250 मार्काला मित्रांनो हा पेपर आहे आणि 250 मार्कांपैकी हा पेपर 2 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. हा असा एक मात्र पेपर आहे मित्रांनो की तो स्टँडर्डली 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. एक आहे सेक्शन ए आणि दुसरा आहे सेक्शन बी. एक आहे सेक्शन काय? ए आणि दुसरं काय? सेक्शन बी. ओके, सेक्शन बी म्हणजे पूर्णतः त्याच्यामध्ये केस स्टडीज असतात. केस स्टडीज कशा आहेत मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे डिसिजन मेकिंग निरीक्षणचे प्रश्न येतात सीसॅट मध्ये. त्या प्रकारच्या त्याच्यापेक्षा खूप ऍडव्हान्स त्या केस स्टडीज असतात. तर सेक्शन ए मध्ये काय असतात? केस स्टडीज, ज्याला आपण म्हणतो घटना अभ्यास. ओके, पेपर मध्ये मित्रांनो ही जी केस स्टडीज आहे ही किती शब्दामध्ये लिहायची असते तुम्हाला? 250 वर्ड्स, 250 शब्द. बरोबर आहे. किती शब्दामध्ये लिहायची असते? 250 शब्दांमध्ये लिहायची असते. आणि नेमकं याला मार्क्स किती असतात? प्रत्येक केस स्टडीला 20 मार्क असतात आणि 20-20 मार्कांच्या या काय 6 केस स्टडीज असतात, म्हणजे 120 मार्क सेक्शन बी ला असतात. पण मित्रांनो तुम्ही डायरेक्ट केस स्टडीज घेऊ शकत नाही. ही केस स्टडी तुम्हाला समजण्यासाठी पहिले तुम्हाला सेक्शन ए चा पूर्ण अभ्यास व्हावा लागतो. तर तुम्ही जर का बघितलं मित्रांनो ते सिलेबस मध्ये आपले 8 पॉईंट आहेत, तर त्यापैकी 8वा पॉईंट हाच आहे सेक्शन बी. फक्त काय? केस स्टडीज एवढंच लिहिलंय. घटना अभ्यास कशावरती आधारित? सेक्शन ए वरती आधारित. आणि या सेक्शन ए मध्ये मित्रांनो टोटल 60 टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. बरोबर आहे. 60 टॉपिक आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता पेपरचा पॅटर्न जो आहे मित्रांनो तो कसा असतो जर आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर या पेपरमध्ये पेपर स्ट्रक्चर आहे. ओके, या पेपर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला टोटल 12 प्रश्न येतील. या 12 प्रश्नांपैकी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की 12 प्रश्नांपैकी शेवटचे जे काही 7 to 12, 7 ते 12 पर्यंतचे जे काही प्रश्न आहेत, क्वेश्चन नंबर 7 to क्वेश्चन नंबर 12 हे केस स्टडीवरती आधारित असतील आणि प्रत्येक केस स्टडी 20 मार्काची आहे. अशा प्रकारे किती? 120 मार्क्स, 120 मार्कांचे काय होतील? प्रश्न होतील. ओके, मग आता आपण जर का बघितलं तर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6, ओके, असे 6 प्रश्न इथपर्यंत जे आहे तुमच्या पेपरमध्ये यानी सिलेबसचं स्ट्रक्चर बघा. हे स्ट्रक्चर सुद्धा समजणं तुम्हाला काय आवश्यक आहे. तर टोटल याच्यामध्ये 6 प्रश्न आहेत. बरोबर आहे. 6 प्रश्न प्रत्येक 10 मार्कात 120 होतात. पण मित्रांनो 250 मार्काचा पेपर आहे, म्हणजे हा जो सेक्शन आहे हा किती मार्कांचा आहे? 130 मार्कांचा आहे. किती गुणांचा आहे? 130 गुणांचा आहे. किती मार्कांचा आहे? 130 मार्कांचा हा पेपर आहे. मग आता 130 मार्क्स पैकी जर का आपण बघितलं मग 130 मार्क्स मध्ये किती प्रश्न? 13 प्रश्न. किती प्रश्न रे? देर आर 13 क्वेश्चन्स. 13 प्रश्न असतात या सेक्शन ए वरती जो थिओरिटिकल पार्ट आहे. 13 क्वेश्चन आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो किती मार्कांना येतो? 10 मार्कांना येतो. अशा प्रकारे किती गुण? 130 गुण. जर का आपण बघितलं मित्रांनो जीएसटीच्या बाकी पेपरमध्ये तर युजली 15 मार्काला प्रश्न येतात. बरोबर, किती मार्कांना येतात? 15 मार्कांना प्रश्न येतात. पण इथे किती मार्काला प्रश्न येतो? 10 मार्कांना प्रश्न येतो. बरोबर आहे. मेजरली किती पर्यंत येतो? 10 मार्कांना प्रश्न येतो आणि प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचा असतो. यू नीड टू राईट दॅट इन 150 वर्ड्स. तर युजली तुमची जी बुलेट्स आहे म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करता तुमचे 200 ते 250 मार्काचा प्रत्येक प्रश्न प्रिपेअर करून शब्दांमध्ये प्रत्येक प्रश्न प्रिपेअर करून ठेवा. म्हणजे कोणी माझं का म्हणणं आहे का जेव्हा 250 मार्का 250 वर्ड्सचा शब्दांचा तुमच्याकडे डाटा असेल तेव्हा कुठे तुम्ही 150 शब्द जे आहेत त्याच्याबद्दल लिहू शकता. बरोबर. मग 13 प्रश्न असतात. तर हे 6 प्रश्न कसे डिस्ट्रीब्यूट होतात? तर 6 प्रश्न तर सायमोनिक आहे. 12 प्रश्न प्रत्येकाला ए बी असे काय असतात? सेक्शन असतात. ए आणि बी. हा ए प्रश्न जो आहे तोही 10 मार्काला आणि बी प्रश्न सुद्धा किती मार्काला? 10 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 10 मार्काला. फक्त याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 जो असेल त्याला 3 पार्ट असतील. ओके, प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्याला किती पार्ट असतील? 3 पार्ट. ओके, प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याला किती पार्ट असतील? 3 पार्ट असतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 किती मार्कांना असेल? 30 मार्क्सला असेल. किती मार्कांना असेल? 30 मार्क्सला असेल. आणि इथे प्रश्न क्रमांक 2 पासून ते 6 पर्यंत हे किती प्रश्न होतात? 2 ते 6 मित्रांनो 5 प्रश्न. तर प्रत्येक 5 प्रश्न आहेत. प्रत्येकाला 2-2 सब प्रश्न आहेत. म्हणजे टोटल प्रश्न किती झाले? 10 प्रश्न. सो 10 प्रश्न तो 10 गुणिले 10 म्हणजेच किती? 100 मार्कांचा हा झाला.
बरोबर आहे. आणि 10 गुणिले 3 गुणिले 10 म्हणजे काय 30 मार्कांचा प्रश्न क्रमांक 1 झाला. अशा प्रकारे किती मार्क झाले? 130 मार्क. मग याच्यामध्ये काय मित्रांनो, ए, बी आणि सी 3 पॉईंट झालेत. किती आहे? तर प्रश्न क्रमांक 1 चे 3 सबपाठ, ए, बी आणि सी. आणि प्रश्न क्रमांक 2 पासून प्रश्न क्रमांक 6 पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे 2 सबपाठ, बरोबर आहे. 2-2 प्रश्न प्रत्येकावरती. तो टोटल याच्यामध्ये टोटल मला प्रश्न किती लिहावे लागतात मित्रांनो? तर सेक्शन नंबर ए मध्ये जर का बघितलं 13 प्रश्न आहेत. टोटल किती प्रश्न आहेत? 13 क्वेश्चन्स, 130 मार्क. आणि याच्यामध्ये 6, तर 13 आणि 6 म्हणजे टोटल तुम्हाला 3 तासामध्ये 19 प्रश्न लिहायचे आहेत. तर तुम्ही पेपरमध्ये मी तुम्हाला म्हणतो की काही हो, सव्वा तासामध्ये, मॅक्स सव्वा तास किंवा 1 तास 20 मिनिटं मॅक्स वेळ झाला. दीड तास नका देत बसू, कारण तुम्हाला केस स्टडीला खूप डिटेल लिहावं लागतं आणि खूप थिंक करावं लागतं. एक एक प्रश्न, एक 5-5 प्रश्न असतो मित्रांनो, तितका वेळ नाही आपल्याकडे. तर तुम्हाला कुठे काही करून हा जो पार्ट आहे हा सव्वा तासात संपला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर जे 1.25 तास आहेत, 5 मिनिटं नंतर रीडिंगसाठी वगैरे ठेवा, प्रूफिंगसाठी वगैरे ठेवा तुम्ही. नंतर जो काही पार्ट आहे तो जवळपास 1 तास 35 ते 40 मिनिटांमध्ये तुमचा जो काही पार्ट आहे हा संपला पाहिजे. तो म्हणजेच काय, केस स्टडीजचा. पहिले केस स्टडी अटेम्प्ट करायचे का? नाही, मी प्रिफर म्हणतो की तुम्हाला मोमेंटम येण्यासाठी पहिले आता सेक्शन 1 नीच तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सुरुवात केली पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, आता सेक्शन 1 मध्ये पण काय की पेपरमध्ये काय येणार की पहिले जे 5 आहेत, ओके, त्या काय राहणार आहेत तुमच्या, या डेफिनेशन राहणार आहेत. पहिल्या 5 जे आहेत त्या काय आहेत, एका सेक्शन ज्याला 10 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 10 मार्क आहेत किंवा 10 प्रश्न आहेत, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ह्या कशासाठी आहेत? डेफिनेशनसाठी. ओके, तर तुम्हाला डेफिनेशन जे आहेत त्या विचारण्यात येऊ शकतात प्रत्येक गोष्टीच्या. ओके, ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचाच जो काही पार्ट आहे म्हणजे डेफिनेशन, मग त्यात ते विचारतील की याच्यामध्ये सचोटी म्हणजे काय, प्रिझर्वन्स म्हणजे काय असतं, ओके, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता म्हणजे काय आहे, इम्पार्शियलिटी म्हणजे काय आहे. ओके, मग आता मित्रांनो जर का आपण एक एक म्हणजे एक डेफिनेशन किती मार्कांना? 2 मार्कांना. केवळ प्रश्न जर 10 मार्कांना आहे तर एक डेफिनेशन किती मार्कांना? 2 मार्कांना. हा प्रश्न जो आहे तो किती शब्दांमध्ये लिहायचा आपल्याला? 150 शब्दांमध्ये. म्हणजे हार्डली जर 5 आहेत, बरोबर आहे, किती आहेत? 5 आहेत, तर 30 ते 35 शब्दामध्ये त्याची डेफिनेशन सुद्धा आणि त्याचं एक उदाहरण सुद्धा हे तुमचं त्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. ओके, तर असं हे आपलं जे काही पेपर आहे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. मित्रांनो, आता नीतिशास्त्र जो आहे, तर नीतिशास्त्र पेपर जो बघतोय आपण याच्यामध्ये बघितलंय, त्या पेपरचं गरज काय आहे? नीतिशास्त्र या पेपरचं जो अंतर्भूत करण्यात आला त्याची गरज काय? काय मला सांगा मित्रांनो, नीतिशास्त्र जर स्टडी केलं तर म्हणून माणूस जो आहे तो करप्शन करणार नाही, तो नीतिमत्तेने वागेल असं आहे का रे? असं असतं तर करप्शन झालं असतं का आपल्या देशामध्ये? नीतिमत्ता तर अनेक याच्यामध्ये, फिलॉसॉफीचा प्रत्येक विद्यार्थी नीतिमत्ता शिकतो, बरोबर आहे. याचा तर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक अधिकारी हा इमानदार आहे असं आहे का? नाही, बिलकुल काही नाहीये. नीतिशास्त्र शिकला म्हणजे विद्यार्थी किंवा तो व्यक्ती जो आहे, तो अधिकारी जो आहे, तो इमानदार असेलच असं आहे का? नाही आहे. मग हे घेण्याचं कारण काय? तर जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा निर्णय हा नैतिक आहे की अनैतिक आहे, बरोबर आहे. खूपदा असं होतं की निर्णय घेताना लोकांना कळतच नाही की तो जो काही निर्णय घेतोय तो नेमका नैतिक आहे की नाही. त्याला ती जाण असली पाहिजे. तो घे ना चुकीचा निर्णय, बरोबर आहे, पण त्याला हे माहिती असलं पाहिजे की हो, मी हा निर्णय चुकीचा घेतोय, हो, हा निर्णय योग्य घेतोय. आणि म्हणूनच इथे नीतिशास्त्र जो आहे तो पेपर आलेला आहे. नेमका आपण जर का बघितलं मित्रांनो पेपरमध्ये, तर हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये किती सेक्शन आहेत? 2 सेक्शन आहेत आपण बघितलं. त्याच्यामध्ये सेक्शन 1 वरती, सेक्शन 2 सांगितलं तुम्हाला की केस स्टडी आहे, तुम्हाला डिसिजन मेकिंगचे प्रश्नासाठी प्रश्न असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात. 6 प्रश्न त्याच्यामध्ये येतात, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये टोटल हा पेपर आहे तो 60 टॉपिक मध्ये डिवाइडेड केलेला आहे. या 60 टॉपिक पैकी सुद्धा मी याला काही सब सेक्शन्स मध्ये डिवाइडेड करतो. ओके, या सब सेक्शन मध्ये जो पहिला सेक्शन आहे तो आहे फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानाचा. ओके, जो फर्स्ट सेक्शन इज ऑन फिलॉसॉफी किंवा काय, तत्वज्ञान, फिलॉसॉफी. तत्वज्ञानावरती आधारित टॉपिक्स कोणते कोणते याच्यामध्ये आहेत? याच्यामध्ये तत्वज्ञानावरती आधारित टॉपिक्स कुठले कुठले आहेत? तर यातला पहिला टॉपिक आहे तत्वज्ञानावरती आधारित मित्रांनो, तो म्हणजे पहिला चॅप्टर आपला इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, जो की सगळा सार आहे पूर्ण पेपरचा. इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. ओके, ज्यालाच आपण म्हणतो नीतिशास्त्र. ओके, आणि मानवी परस्पराभिमुखता, बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. ओके, हा तत्वज्ञानावरती आधारित आहे. का? तर याच्यात कुठले कुठले टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये टॉपिक जर का आहे परस्पराभिमुखता, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, म्हणजे काय इसेन्स काय आहे. नीतिमत्ता आपण म्हणतो तर त्या नीतिमत्तेचे इसेन्स काय, का बाबा आपण नीतिमत्ता वापरतो, बरोबर आहे ना, तर इसेन्स काय. त्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत की ज्या नीतिमत्ता ज्या आहेत त्या ठरवतात. जसं आपण बघितलं त्या आपल्या नीतिमत्ता ठरवतात का, ते युजली इंडियन लाईफ मध्ये नीतिमत्ता कोण ठरवते? पहिला महत्वाचा मुद्दा आहे की देव. डिवाइन कमांड थिअरी आपण ज्याला म्हणतो, आपण जे धर्माला मानतो, आपल्या धर्म ग्रंथांना मानतो, त्यात जी गोष्ट आहे ती योग्य असं आपण म्हणतो, ती नंतर ती गोष्ट समाजात रुजते, बरोबर आहे. त्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या संस्कारात, आई-वडिलांचे संस्कार, परिवार आहे याच्यात आपल्याला माहिती पडतात.
काही आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधनं आपल्याला माहिती पडतात, बरोबर आहे ना. सो दिस वॉट की कोणत्या गोष्टी जे आहेत की ज्या आपले जे इथिक्स आहेत त्या ठरवणाऱ्या गोष्टी काय काय आहेत. इथिक्स इन ह्युमन इंटरफेस, बरोबर, इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. ओके, त्यानंतर डायमेन्शन ऑफ दी इथिक्स. सो इथिक्सचे काय परिमाण कोणते कोणते आहेत, बरोबर. तर डायमेन्शन ऑफ द इथिक्स जे आहेत, ओके, तर इथिक्सचे डायमेन्शन काय काय आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर आता डायमेन्शन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की इथिक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, विविध डायमेन्शन्स आहेत. ओके, मग आता इथिक्सचे मेन डायमेन्शन जर का आपण बघायचं झालं तर मग इथिक्स जर आपण म्हणायचं झालं तर ते डायमेन्शन म्हणजे काय, तर मित्रांनो आपण जर का बघितलं तर याच्या इथिक्सचे काहीतरी प्रकार आहेत. एक आहे तो आहे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. ओके, हा डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणजे काय, ज्याला म्हणतो वर्णनात्मक नीतिशास्त्र, की ज्याच्यामध्ये स्टडी केलं जातं की लोक वर्तन कसं करतात, बरोबर, हाऊ द पीपल बिहेव. ओके, आणि त्याच्यावरनं काही मानके ठरतात. सो दॅट इज व्हॉट डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. नेक्स्ट इथिक्स आहे एक डिस्क्रिप्टिव्ह, दुसरं कुठलं आहे पर्स्पेक्टिव्ह प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. ओके, प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स ज्यालाच आपण म्हणतो मानक नीतिशास्त्र, बरोबर आहे. प्रिस्क्रिप्शन डॉक्टर काय देतो आपल्याला, काय प्रिस्क्रिप्शन देतो ना, म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे, जो की फार महत्वपूर्ण पार्ट आहे. याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत मित्रांनो, ज्याला आपण प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणतो, की याला दुसरं नाव आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स. हा सांगत आहे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स तुम्हाला सांगत नाही की तुम्ही कसं वागलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स बघतो की लोक कसे वागतात, पण प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स काय की नॉर्मेटिव्ह इथिक्स काय, तो म्हणतो की तुम्ही जे आहे कसं वागलं पाहिजे. मग याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर तीन मेन ब्रांचेस आहेत. एक आहे डिऑन्टोलॉजी, ज्याला म्हणतात कर्तव्य आधारित. ओके, ज्यालाच आपण म्हणतो की मीन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन दी एंड्स, ज्याला आपण जो कन्सेप्ट दिला होता इमॅन्युअल कांटने. ओके, सो कर्तव्य आधारित नीतिशास्त्र. मग कर्तव्य आधारित नीतिशास्त्र म्हणजे काय मित्रांनो, डिओन्टॉलॉजिकल इथिक्स म्हणजे काय, की नेमकं हा म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आहे तर त्याच्याबद्दल तुमचं जे मीन्स आहे, बरोबर आहे, साध्य जे आहे, साध्य हे महत्वाचं नाहीये, तुमचं साधन महत्वाचं आहे, बरोबर. द रिझल्ट इज नॉट इम्पॉर्टंट, बरोबर आहे. तुम्ही ज्याला आपण महात्मा गांधींचे जे काही तत्व आहेत ती सुद्धा हीच आहेत, बरोबर आहे. जर आपण बघितलं ते नॉन कॉपरेशन मुवमेंट जी आहे, बरोबर आहे, ती एकदम बेस्टली चाललेली होती, पण जेव्हा हिंसा झाली महात्मा गांधींनी काय घेतली, परत घेऊन घेतली. दॅट इज व्हॉट, कारण त्यांना इथे त्या हिंसेच्या मार्गाने मिळालेलं स्वातंत्र्य नको होतं, बिकॉज हिअर द मीन्स इज इम्पॉर्टंट दॅन दी एंड. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की नाही, ज्याला आपण म्हणतो टिलिओलॉजी. ओके, टिलिओलॉजीचा एक प्रकार आहे कॉन्सिक्वेन्स, ज्याला आपण दुसरं नाव आहे कॉन्सिक्वेन्शियल, की परिणाम आधारित. बरोबर आहे, की ज्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, इथे मीन्स इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला यश मिळालं पाहिजे, तुम्हाला जी काही अच्छी गोष्ट करायची ती साध्य झाली पाहिजे. तो म्हणतो की जर का रिझल्ट मध्ये तुम्हाला तुम्ही मेरिट मध्ये येत असाल तर तुम्ही कॉपी केलं ते पण काय आहे, योग्य आहे, बरोबर. जर तुम्ही पास होत असाल एखादी परीक्षा, तुम्ही कॉपी करणं पण काय योग्य, कारण इथे काय महत्वाचं आहे, इथे साध्य महत्वाचं आहे, इथे साधन महत्वाचं नाही, बरोबर आहे. ज्याला म्हणतो परिणाम आधारित किंवा ज्याला म्हणतो उपयोगिता वर, याचा एक पार्ट आहे उपयोगितावाद, बरोबर आहे. सो युटॅलिटेरियनिझम. ओके, हा आपल्याला त्यात स्टडी करायचा आहे की उपयोगितावाद. आणि थर्ड आहे मित्रांनो याचा पार्ट, तो आहे मेटा इथिक्स. ओके, सॉरी, व्हर्च्यू इथिक्स, जो दिला होता कोणी, अरिस्टॉटल. ओके, व्हर्च्यू इथिक्स काय म्हणतो, की तो म्हणतो की हे प्रिस्क्रिप्टिव्ह नॉर्मेटिव्ह या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही माणसामध्येच अशी मूल्य डेव्हलप करा, बरोबर आहे. एका व्यक्तीमध्ये काय अशा मूल्यांची निर्मिती करा, जर व्यक्तीचे मूल्य योग्य असतील, त्याचं बिहेवियर निश्चितपणे चांगलं असेल आणि त्याने घेतलेला निर्णय जो आहे तो नेहमी काय असणार, योग्य असणार. म्हणून चांगला माणूस बनवा, त्याच्यामध्ये त्या गुणांची काय करा, निर्मिती करा, चांगल्या व्यक्तीची निर्मिती करा, की तो आपोआप निर्णय काय घेणार, योग्य घेणार, बरोबर आहे. हा झाला सेकंड पार्ट. थर्ड आहे मित्रांनो याच्यामधला, तो आहे मेटा इथिक्स. ओके, मेटा इथिक्स म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट योग्य आहे म्हणतो म्हणजे नेमकं काय म्हणतो, बरोबर. याच्या संबंधातल्या ज्या काही गोष्टी आहेत सो त्या आपल्याला मेटा इथिक्स मध्ये येतात. मेनली मित्रांनो या तिघांपैकी जो सर्वात जास्त उपयोगीचा आपला सिद्धांत आहे तो म्हणजे कुठला आहे मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह इथिक्स किंवा ज्याला नॉर्मेटिव्ह इथिक्स. याचा वारंवार उपयोग तुम्हाला केस स्टडी मध्ये सुद्धा करावा लागणार आहे, बरोबर आहे. हा, त्यानंतर नेक्स्ट विचारती जर का तुम्ही आले तर इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशन. तुम्ही जेव्हा पब्लिक प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये गोष्ट वेगळी असते आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आणि जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये येतो तेव्हा इथिक्सचा उपयोग जो असतो तो काय असतो, वेगळा असतो. तर त्यात आपण कशी पाडली पाहिजेत. आता हे जे सगळे इथिक्स वगैरे जे काही आले हे कशावर आलं, तर पहिले तर माणसामध्ये डायरेक्ट इथिक्स नाही आलं ना, पहिले कल्पना आल्या, त्या कल्पनातनं काही मूल्य निर्माण झालेली आहेत, त्या मूल्यातनं नैतिकता निर्माण झाली आहे, त्या नैतिकतेतनं नीतिमत्ता निर्माण झाली. तर सगळ्यात पहिले ह्युमन व्हॅल्यूज,
या ह्युमन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्ट्रॉंग असल्या पाहिजेत. मूल्ये, मग ही मूल्ये कशी निर्माण होतात, बरोबर आहे. आणि ही मूल्ये आपण महान व्यक्तींच्या जीवनात मूल्ये कशी आत्मसात केली पाहिजे त्याचा आपल्याला जो काही स्टडी आहे तो सगळा याच्यामध्ये आहे. मग मूल्य कशात निर्माण होते, जेव्हा एखादा बाळ जन्माला येतो तेव्हा फक्त एक मातीचा गोळा असतो, मग तो कशातनं बनतो, तो बनतो समाजीकरणाच्या क्रियेतनं, सोशलायझेशनच्या क्रियेमधनं. आणि सोशलायझेशन क्रियेमध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका कोणाची असते, तर ती कोणाची असते, कुटुंबाची. त्यानंतर काय, आपल्या सोसायटी समाजाची, एज्युकेशन संस्था आहेत त्यांची, तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांची, आणि त्यानंतर अगेन आपले जे काही ग्रेट प्रशासक आहेत, बरोबर आहे, सुधारक आहेत, यांची. सो ऑल दिस पार्ट, हा जो पहिला चॅप्टर आहे हा फिलॉसॉफीशी रिलेट करतो त्याच्यामध्ये. आणि पुणे एक इसेन्स तुम्हाला देतो या पेपरचा. जरी या पेपरचा इथिक्स इंटिग्रेटेड ऍटिट्यूड असला तरी फिलॉसॉफिकल अप्रोच दोन चॅप्टर मध्ये एक हा चॅप्टर, आणि त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे काय, तो भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे तत्वज्ञानाचे काय योगदान. करेक्ट. सो भारत आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मोरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड दी वर्ल्ड. ओके, हा जो चॅप्टर नंबर 5 आहे तुमचा, बरोबर आहे. सो चॅप्टर नंबर 5 हा. ओके, सो कॉन्ट्रीब्युशन यांचं तत्वज्ञानातलं काय योगदान. तर याच्यामध्ये इंडियन थिंकर्स मध्ये काय, पहिले कोण येणार, कौटिल्य येणार, बरोबर आहे. कौटिल्य, चाणक्य, त्यानंतर ज्याला आपण चाणक्य सुद्धा म्हणतो, त्यानंतर आपण जर बघितलं तर महात्मा गांधी आहेत, त्यानंतर नेक्स्ट आहेत एम एन रॉय आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आहेत, आणि आणखी पण बरेच आपले फिलॉसॉफर्स आहेत त्याचं सोबत. याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये येतात तर यामध्ये तुम्ही याला जोड देऊ शकता, महाराष्ट्राच्या स्पेशल अँगल तुम्ही लावू शकता. जसं बघितलं तर जीएस मध्ये खूपदा असाल की विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, असं इथिक्स मध्ये त्यांनी काही लिहिलं नाहीये, बरोबर आहे. पण महाराष्ट्रातले पण काही जे नैतिक विचारवंत आहेत, ज्याला आपण समाज सुधारक म्हणूयात, त्यांची जी काही भूमिका आहे, ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, संत तुकाराम महाराज घेऊ शकता, नामदेव महाराज घेऊ शकता, एकनाथ महाराज घेऊ शकता, ओके, अगेन ज्ञानेश्वर महाराज घेऊ शकता. तर यांचे काही जे काही विचार होते तर त्या विचारांच्या बद्दल सुद्धा तुम्ही त्याची ह्या अशा गोष्टी ज्यामध्ये तुम्ही टाकल्या पाहिजे. ओके, सो ते घेऊ शकता. महात्मा फुलेंचे विचार घेऊ शकता, अण्णाभाऊ साठेचे विचार घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता. तो हा पूर्ण मित्रांनो जो फिलॉसॉफिकल अप्रोच जो आहे सो तो आहे. तर मग जसं आपण याच्यामध्ये बघितलं तर टॉपिक नंबर 1 अँड टॉपिक नंबर 5, सो म्हणजेच काय, सो टॉपिक नंबर 5 कुठला म्हटलंय आपण तुम्हाला, फिलॉसॉफर्स फ्रॉम वर्ल्ड अँड इंडिया, भारत आणि जगातले नैतिक विचारवंत. ओके, आता हा झाला पहिला सेक्शन. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त उपयोग आहे आपल्याला तो टॉपिक्स मध्ये तो आहे सायकोलॉजी, बरोबर आहे, मानसशास्त्र. ओके, सो मानसशास्त्र जो आहे तर याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक याच्या रिलेटेड आपल्या सिलेबस मध्ये आहेत. ओके, सायकोलॉजीच्या रिलेटेड मधले सिलेबस मध्ये टॉपिक जे आहेत सो ते म्हणजे कुठले, सो पहिला आहे अभिवृत्ती. अभिवृत्ती म्हणजे काय, ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजेच काय मित्रांनो, इथे आता ऍटिट्यूडचा तो निगेटिव्ह मिनिंग नका घेऊ तुम्ही की आपण युजर त्याला खूपच ऍटिट्यूड आहे, बरोबर आहे. सो खूपच ऍटिट्यूड वाला आहे बाबा, तो बघत पण नाही, अधिकारी आहे, अधिकाराला त्याला ऍटिट्यूड चढला, तो एक निगेटिव्ह टर्मचा ऍटिट्यूड झाला. मित्रांनो हा ऍटिट्यूड तो नाहीये. या ऍटिट्यूडचा अर्थ आहे की तुमची अभिवृत्ती म्हणजे तुम्हाला समजलं, अभिवृत्ती म्हणजे काय, तुमचा दृष्टिकोन, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे. दृष्टिकोन दोन प्रकारचे असतात, एक असतो सकारात्मक दृष्टिकोन, एक आहे असतो नकारात्मक दृष्टिकोन. अरे कोणी एखादा व्यक्ती असतो, एखादा हे असतो, तुम्हाला इकडे पॉलिटिकल आयडिओलॉजी आवडत नाही, तो इकडे टीव्हीवर आला की आपल्याला आवडत नाही, बरोबर, आपला म्हणतो हा विकलेला पत्रकार आहे, हा हे आहे, हा तो आहे. सो आपल्या दृष्टिकोनात व्यक्तीला काय असतं, नकारात्मक असतो. एखादा व्यक्ती आपल्या मेन आयडिओलॉजीच्या, आपल्या सेम आयडिओलॉजीच्या आला, आपल्या विचार जुळता आला, तुम्ही काय म्हणतो, नाही हा व्यक्ती खरंच खूप ऑनेस्ट आहे, तो नसेल पण तुम्हाला तो खूप वाटत नाही, तो चुकू शकत नाही. सो त्या व्यक्तीचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, तो सकारात्मक दृष्टिकोन आहे, बरोबर आहे. मग आता ही जी ऍटिट्यूड आहे याचं कंटेंट काय आहे, स्ट्रक्चर कसं असतं, फंक्शन कसं असतं, बिहेवियर कसं असतं, मोरल पॉलिटिकल ऍटिट्यूड जे आहेत ते कसे असतात, त्याचा परिणाम काय, हा सगळा पार्ट आहे. ओके, सो दिस वॉट पहिला काय टॉपिक आहे आपला, ऍटिट्यूड. ओके, ऍटिट्यूड म्हणजे काय, अभिवृत्ती. ओके, नेक्स्ट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, नागरिक सेवेसाठी अभियोग्यता. आणि या याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी येतात. सो नागरिक सेवेसाठी काय, सो दॅट इज वॉट ऍप्टिट्यूड फॉर द फाउंडेशन व्हॅल्यूज ऑफ द सिव्हिल सर्वंट. ओके, सो ऍप्टिट्यूड म्हणजे काय, तर हा जो शब्द आहे हा आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे, ऍप्टिट्यूड. आणि सिव्हिल सर्वंट्सला एका अधिकाऱ्याला कुठल्या कुठल्या ऍप्टिट्यूडची गरज आहे, तर ती म्हणजे कुठली कुठली आहे, तर यात दिलेलं आहे इंटिग्रिटी, सचोट, पहिले काय व्हॅल्यूज, बरोबर आहे, सिव्हिल सर्व्हिससाठी व्हॅल्यू सचोटी, निपक्षपात इम्पार्शियलिटी, नॉन पार्टिझनशिप, ऑब्जेक्टिव्हिटी, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, इम्पॅथी, टॉलरन्स, कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन, बरोबर आहे. सो निरपेक्षता,
वस्तुनिष्ठता, सामाजिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांबद्दलची सहानुभूती. बरोबर आहे. सो हे जे टर्म बघा, इथे सुद्धा टर्म आले. म्हटलं तुम्हाला मी टर्मिनॉलॉजी शिकवणार आहे आता हे जे बॅच मध्ये, कारण आपल्याला पुढे घ्यायला वेळ नाही, तर टर्मिनॉलॉजी फार महत्वाची आहे. तर यात सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी कोणत्या, तर आपल्या सिलेबस मध्ये आलेल्या आहे. इथेच तुम्हाला किती टर्मिनॉलॉजी मिळून देते बघा. इंटिग्रिटी आली पहिली टर्मिनॉलॉजी, बरोबर. दुसरी काय, इम्पार्शियलिटी आली, नॉन पार्टिझनशिप आलेला आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आलेली आहे, पब्लिक सर्व्हिस आणि डेडिकेशन आलेलं आहे, इम्पॅथी आलेली आहे, टॉलरन्स आलेला आहे, कंपॅशन आलेला आहे. बरोबर आहे. तर 8 ज्या आहेत टर्मिनॉलॉजी इथेच आलेल्या आहेत. आणि अशा टोटल मी 20 टर्मिनॉलॉजी निवडलेल्या आहेत. जसं खूपशे क्रायसिस ऑफ कन्सायन्स, खूप वेळा प्रश्न आलेला आहे. क्रायसिस ऑफ कन्सायन्स हा याच्यात उल्लेख केलेला नाहीये, पण त्याने खूपदा प्रश्न आलेला आहे. अंतरात्माची आवाज, बरोबर आहे. हा, अंतरात्म्याची द्विधा मनस्थिती, बरोबर आहे. सो त्याच्यावरती अनेकदा प्रश्न आलेला आहे. तर ते जे आहे ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आता मुद्दा येतो मित्रांनो, हा एक आहे. आणि दुसरे नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे भावनिक बुद्ध्यांक, म्हणजेच काय, इमोशनल इंटेलिजन्स. ओके. हा, डॅनियल गोल्डमॅनचा कन्सेप्ट फार फेमस केला या व्यक्तीने, की मित्रांनो इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स मीन्स अबाउट द IQ, बरोबर आहे. पण इमोशनल इंटेलिजन्स मीन्स EQ, बरोबर आहे. मग इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, इमोशनल कोशंट जो पॅरामीटर आहे जो त्याला मोजतो. अनेक लोक आहेत ते खूप बुद्धिमान असतात, पण ते अधिकारी जेव्हा बनतात ना तेव्हा पाहिजे तसं इफेक्टिव्ह चेंज आणू शकत नाही. IIT मधनं टॉपर वगैरे असतात, गोल्ड मेडलिस्ट असतात, बरोबर आहे. सो तो व्यक्ती बुद्धिमान होता, पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तो इतका इफेक्टिव्ह राहू शकला नाही. का? कारण त्याला इमोशनल इंटेलिजन्स नव्हतं. त्याला भावना नव्हती, आपल्या भावना कंट्रोल, आपल्या भावना आणि इतरांची भावना समजून योग्य तो काय करणे, त्याचा उपयोग करणे आणि प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणणे. ओके, हे म्हणजेच काय असतं, इमोशनल इंटेलिजन्स असतो. बरोबर आहे. फक्त आपल्याच भावना नाही समजणे, तर इतरांच्या सुद्धा भावना समजणे. आपण इतरांच्या समजणे पहिले स्वतःच भावना समजल्या पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तर त्या भावनावरती आपला काय असलं पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे. करेक्ट. सो म्हणून इथे संकल्पना आहे ती म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्तेची, बरोबर आहे. सो भावनिक बुद्ध्यांकाची. ओके. आणि याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात कशामध्ये असतो, आपल्याला प्रशासनामध्ये असतो, बरोबर आहे. पॉलिटिकल लीडर्स हा व्हेरी हाय भावनिक बुद्धी, इंटेलिजंट नसतील, आपण 5वी पास आहे, 10वी पास आहे, बरोबर आहे. अरे पण तो अख्ख्या IIT लोकांवरती राज करतो, अख्ख्या देशावरती तो व्यक्ती राज करतोय, बरोबर आहे. मग त्यात ती गोष्ट कसं डेव्हलप होते, कारण त्याचं काय हाय आहे, त्याचं इमोशनल इंटेलिजन्स हाय आहे, बरोबर आहे. सो ते इमोशनल इंटेलिजन्स कुठल्याही अधिकाऱ्याला फार महत्वाचं असतं, आणि ते त्यांनी डेव्हलप कसं केलं पाहिजे त्याच्या पद्धती म्हणजे काय, भावनिक बुद्ध्यांक आहे, बरोबर आहे. सो आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये मित्रांनो 3 टॉपिक आहेत सायकोलॉजीच्या संबंधामधले. सो यातला पहिला टॉपिक आपला जो की टॉपिक नंबर 2, तो म्हणजे काय, ऍटिट्यूड. टॉपिक नंबर 3 ऍप्टिट्यूड. अँड टॉपिक नंबर 4 इमोशनल इंटेलिजन्स, बरोबर आहे. इमोशनल इंटेलिजन्स नेमकं आपण जर बघितलं तत्वज्ञानाच्या आधारित पहिला आणि 5वा, आणि 2, 3, 4 कशा आधारित, सायकोलॉजीच्या आधारित, बरोबर आहे. आणि थर्ड जो आहे, जी गोष्ट आपल्या याच्यामध्ये येते ती म्हणजे काय, मग हे सगळं आपलं डेव्हलप होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी दिस आर ऑल थेरी रिलेटेड टॉपिक. हे सगळे टॉपिक कशा रिलेटेड आहे, थेरी रिलेटेड आहे. पहिल्या 5 टॉपिक तुम्हाला थेरी डेव्हलप करायची आहे. मग या सगळ्याचा उपयोग कशासाठी नाही, तुम्हाला हा ऐकू करून काय नेता थोडी बनायचं आहे, तुम्हाला नेता बनायचं फक्त ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नेता बनायचं आहे. आणि म्हणून इथे कन्सेप्ट येतो तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा, लोकप्रशासन. म्हणजेच काय, लोकप्रशासन. आणि एक प्रशासक कसा असला पाहिजे, लोकप्रशासन मध्ये त्याचा उपयोग काय, तुमच्या या सगळ्या स्किल्सचा, तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सचा, तुमच्या ऍटिट्यूडचा, तुमच्या ऍटिट्यूडचा, तुमच्या नॉलेज ऑफ द फिलॉसॉफरचा, हा सगळं अप्लिकेशन तुमचं जे काही आहे. मग याच्यामध्ये सेकंड ARC रिपोर्टची रिकमेंडेशन, त्याचा उपयोग करून ऍडमिनिस्ट्रेशनची या गोष्टीची सांगड घालून त्याचा कसा आपल्याला उपयोग करता येईल. ओके, त्यामध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन कसं सुधारता येईल त्यामध्ये येतो. सो एक पहिला याच्यामध्ये टॉपिक आहे, तो टॉपिक नंबर काय तुमचा, टॉपिक नंबर दॅट इज 6. ओके, आपल्या सिलेबसचा टॉपिक नंबर 6 काय आहे, तर मित्रांनो हा होता टॉपिक नंबर 1 आपला. ओके, दिस इज टॉपिक नंबर 2 ऍटिट्यूड. टॉपिक नंबर 3 ऍप्टिट्यूड. टॉपिक नंबर 4 इमोशनल इंटेलिजन्स. टॉपिक नंबर 5 फिलॉसॉफर्स. ओके, अँड इथे बघा लोकप्रशासनाचा पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे काही तुमचे इथिक्स नैतिक मूल्य आहेत त्याचा उपयोग कसा करायचा. मग सध्याच्या स्थिती आणि समस्या काय, जसं करप्शनची वगैरे समस्या आपल्या याच्यामध्ये, सरकारी कामं होत नाहीत, मग सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक आणि चिंता. सरकारची आहे नैतिक आणि चिंता आहे, नैतिक मार्ग स्त्रोत काय काय आहे, बरोबर आहे. सो नैतिक मार्गदर्शन, नैतिक निर्णय घ्यायचे, त्याचे कोणते कोणते कायदे आहेत, त्याचे स्त्रोत काय काय आहेत, इथे तुम्हाला कायद्याचं पण स्टडी करावं लागणार आहे. ओके, हा, तो लोकसेवा जो ऍक्ट आहे तो आहे, तुम्हाला RTI ऍक्ट वगैरे जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. आपल्याला विविध कायदे जे आहेत
आपले फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय काय आहेत, ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघितल्या. विनिमय व संविवेक बुद्धी आहे, उत्तरदायित्व आहे. सो इथे बघा कोणते कोणते टर्म्स आहेत याच्यामध्ये बघा. इन्स्टिट्यूशन, लॉ, रेग्युलेशन्स, कॉन्सायन्स ऍज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. ओके, हा कॉन्सायन्स शब्द आला. ओके, हा डिलेमास, द्वंद्वाची स्थिती जी काही निर्माण होते आपली. अकाउंटेबिलिटी, येस अकाउंटेबिलिटी. उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो. इथिकल गव्हर्नन्स हा कन्सेप्ट काय आहे, इथिकल गव्हर्नन्सचा नैतिक शासन, बरोबर आहे. हा इथिकल अँड मोरल व्हॅल्यूज, गव्हर्नन्स मधले इथिकल मोरल व्हॅल्यूज काय काय. येस, नेक्स्ट काय इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आता आपण बघतोय, बरोबर आहे. इराणवरती अटॅक केला, आंतरराष्ट्रीय हे काय इथिकल होतं का, कम्प्लिटली अनइथिकल ऍक्ट आहे. ओके, इस्रायल आणि यांनी केलेला. सो दॅट इज वॉट इंटरनॅशनल रिलेशन मध्ये इथिक्स काय आणि कशा प्रकारे इथिक्स जे आहे ते त्याचा दुरुपयोग केल्यात येतो. ओके, याचा आहे. आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ओके, तर निगम प्रशासन पूर्णतः कोर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासन संबंधित आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत इथिक्स मध्ये. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात देश आपल्याला हे होत आहे ते म्हणजे काय, करप्शननी त्रासलेला आहे. आणि का, कारण गव्हर्नन्स मध्ये प्रोबिटी नाही. प्रोबिटी म्हणजे काय, सभ्यता. सभ्यता म्हणजे काय, इट इज जस्ट नथिंग बट प्रोफेशनल इंटिग्रिटी. ओके, सो जेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो की व्यावसायिक सचोटी म्हणजेच काय, प्रोबिटी, ज्याला आपण म्हणतो प्रशासनामध्ये जेव्हा आपण इंटिग्रिटी लावतो कोर प्रशासनामध्ये, तेव्हा ती होते प्रोबिटी. ओके, सो त्याला म्हणतात प्रशासनातली सभ्यता. मग याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस काय आहे, गव्हर्नन्स प्रोबिटी काय आहे, मग ट्रान्सपरन्सी आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, ओके, कोड्स ऑफ इथिक्स आहे, कोड्स ऑफ कंडक्ट, हे सगळ्या गोष्टी का आल्या, कारण पाहिजे तशी कामं होत नव्हती. ओके, याच्यामधनं करप्शनचे जे काही मुद्दे आहेत जे फार मोठ्या प्रमाणात वाढत होते, मग युटिलायझेशन ऑफ द पब्लिक फंड्स कसा केला पाहिजे आणि चॅलेंजेस इन द करप्शन, जो हा जो पार्ट आहे. सो दॅट इज वॉट की जे हे आहे. पण हा जो मुद्दा आहे बघा, आता याच्यामध्ये लिंकेज कशी आहे, तर आपण बघितलं तर इथिक्स इन ऍडमिनिस्ट्रेशन इन 6वा नंबरचा टॉपिक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, आणि 7वा टॉपिक आहे प्रोबिटी इन गव्हर्नन्स. ओके, प्रशासनातील सभ्यता हा टॉपिक आहे, बरोबर आहे. मग मित्रांनो, आपल्याला केस स्टडी या सगळ्यांचं अप्लिकेशन, पण या दोघांचं अप्लिकेशन म्हणजे काय, की हे पहिले जे दोन पार्ट्स आहेत यांचं अप्लिकेशन म्हणजे काय मित्रांनो. सो यांचं अप्लिकेशन म्हणजे काय, की हा टॉपिक आहे. मग आता पूर्ण पेपरमध्ये नेमकं जर का आपण बघितलं तर कशा प्रकारे किती प्रश्न याच्यामध्ये येतात, त्याच्यामध्ये आपण जर बघितले तर किती, तर मित्रांनो हा फिलॉसॉफी आणि याच्यावरती खूप मोठे प्रश्न येतात. या दोन्ही याचं कंबाईन करून जवळपास 3 प्रश्न येतात. जे तुम्हाला किती प्रश्न येतात, 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये येतात. ठीक आहे, 3 to 4 एक्झाम्पल्स, बरोबर आहे. टोटल प्रश्न किती आहेत, 13 प्रश्न आहेत आपल्या याच्यामध्ये, 13 प्रश्न आहेत. हे जे 2 टॉपिक्स आहेत, हे 2 टॉपिक्स, बरोबर आहे. याचे बघून जर का बघितले तर 4 ते 6 प्रश्न येतात, 4 to 6 क्वेश्चन्स. ओके, टोटल आउट ऑफ 13 क्वेश्चन्स, बरोबर आहे. हा, आणि जो हे जे टॉपिक्स आहेत ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड आणि इमोशनल इंटेलिजन्स, हे पकडून 3 ते 4 प्रश्न येतात. ओके, 3 to 4 क्वेश्चन्स याच्यावरती येतात, करेक्ट. आता याच्यात एखाद दोन मागे पुढे होऊ शकतं, पण अशा प्रकारे मेनली जर ऑब्झर्वेशन आपण बघितलं मागच्या 12-13 वर्षांचं, तर युजली या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात येत आहेत. ओके, मग आता मित्रांनो आपली एक टर्म राहिली होती याच्यामध्ये, की मी तुम्हाला म्हटलं होतं की याच्यामध्ये काय इथिक्स, इंटिग्रिटी आणि काय ऍप्टिट्यूड. मग आता ऍप्टिट्यूड म्हणजे काय. ओके, आता आपण जर का बघितलं तर इथे जो ऍप्टिट्यूड आहे मित्रांनो आपला जो आहे तो कसा आहे, एक ऍप्टिट्यूड हाही असतो. मित्रांनो ऍप्टिट्यूड म्हणजे काय, अभियोग्यता. मग अभियोग्यता कशी असते, अभियोग्यता काय असते, जन्मदात असते का, हो असते. डेव्हलप करता येते का, हो डेव्हलपही करता येते. पण तरी काही गुण असतात मित्रांनो, की ते काय असतात, ते काही तुमच्यामध्ये जन्मजात असावे लागतात. ओके, जसं आता काही विद्यार्थी, जसा मी सीसॅटचा टीचर, तुम्हाला माहिती आहे की सीसॅट माझा मेन हे आहे सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये. म्हणजे इथिक्स का तुमचा मेन सब्जेक्ट नाही का, इथिक्स आता शिकायला सुरुवात केली आहे. पण निश्चितपणे जसं मी जस्टिस तुम्हाला एसे मध्ये दिलंय, ओके, एसेही नवीनच होता माझ्यासाठी. पण तुम्ही बघा मित्रांनो, माझे चॅलेंज आपल्या 17 निकाल आहेत राज्यसेवा 2024 मध्ये इथिक्स मध्ये आपले, बरोबर आहे. चेक करू शकता, लिस्ट मी टाकलेली आहे, बरोबर आहे. हा, आणि इथे कुठलाही विद्यार्थींनी माझे इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम मधले तर खूप विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो, जवळपास 25 विद्यार्थी असतील. मी कुठल्याही विद्यार्थ्याच्या इंटरव्ह्यू गायडन्सच्या विद्यार्थ्याचा, बरोबर आहे, मी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. हे प्रॉपर माझ्या अकॅडमीचे जे स्टुडंट त्यांनी कुठल्या ना कुठली सर्व्हिस घेतलेली आहे, त्यांचे आपले जे आहेत ते आपल्याला हे केलेलं आहे. कारण मी स्वतः इथिक्सचा टीचर आहे, आणि मी जर अनइथिकल वागलो तर कसं काय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार, बरोबर आहे ना. हा, इथे मी युटिलिटेरियन मॉडेल जे आहे तो युज करत नाहीये. ओके, इथे माझा टेलिओलॉजिकल मॉडेल आहे इमॅन्युअल कांटचा, महात्मा गांधींचा.
की साध्य जे आहे ते महत्वाचं नाहीये, साधन महत्वाचं आहे. बरोबर आहे. हा, तो म्हणून इथे सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही म्हणणार की हा जर काही कोर्स सब्जेक्ट नाही, डेफिनेटली मी म्हणजे आधी युपीएससी केलेली आहे, पण मला तेव्हा सब्जेक्ट होता, अरे युपीएससी सोडून मला 10 वर्ष झाली. 10 वर्ष मी टीच करतोय, सीसॅट सब्जेक्ट शिकवत होतो. पण मग मागच्या 2 वर्षापासून पूर्ण याच्यावरती वर्क केलेलं आहे आणि खूप चांगला कंटेंट आहे. माझा कंटेंट बघा, तुमच्या पीडीएफ बघा, आपल्या प्रत्येक टॉपिकच्या आम्ही आता त्या पीडीएफ मित्रांनो 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या एक एक प्रश्न जो आहे तो मी तुमचा घेणार आहे, पूर्ण प्रॉपर वेनी कसा लिहायचा, कसा अप्रोच आहे, कसं टॅकल करायचं. बरोबर आहे. आता हे वेळ नाही करू नका बघा. ज्यांना हे असेल तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला वेळच काढावा लागणार आहे. पण जर का तुम्ही रोजचे 2 तास जरी काढलेत आणि तितकं तुम्ही काढू शकता आणि त्याला जर ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर त्याचं 1 तास हे दिलं तर तुम्ही चांगल्या वेळी त्याला हे करू शकता. ओके, तर मित्रांनो आता आपण बघत होतो की इथिक्स चौथी आणि काय अभियोगिता. तर आपण म्हणतो ऍप्टिट्यूड, जर सीसॅटचा पेपर आहे मित्रांनो. आता तुम्ही किती म्हटलं तर युजली विद्यार्थ्याचा प्रोटेस्ट होता आणि त्याच्यामध्ये त्याला काय करण्यात आलं, क्वालिफाय करण्यात आलं या पेपरमध्ये. ऍप्टिट्यूडचा पेपर होता, सिंगल ऍप्टिट्यूड टेस्ट. बरोबर, ऍप्टिट्यूड टेस्ट मला म्हणलं की गणित खूप जास्त येत होतं आणि अजूनही युपीएससी मध्ये गणित येतं आणि अनेक गोष्टी चालू होतात. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण होतं ते प्रॅक्टिस केलीच पाहिजे. पण मी अशा विद्यार्थ्यांना ओळखतो की ज्यांचं गणित खूपच वीक आहे, त्यांनी किती जरी गणित केलं तरी त्यात थोडंफार इम्प्रुव्हमेंट होतं, पहिल्यापेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट होत नाही. बरोबर आहे. सो का, कारण त्याच्यामध्ये वायबोन ऍबिलिटीज नाहीये. मग त्याचा व्यक्ती कामाचा नाही आहे का, पण त्याची ऍबिलिटी दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये. ह्युमॅनिटीचे विद्यार्थी असतात, त्यांचा इतिहास भूगोल खूप चांगला असतं, ते की एखाद्या ज्या व्यक्तीचा ऍप्टिट्यूड चांगला आहे त्याचं ते नसतं कदाचित. तर प्रत्येक व्यक्तीचं ऍप्टिट्यूड काहीतरी काय असतं, भिन्न असतं. पण मग तुमचं जर ऍप्टिट्यूड आहे, म्हणजे आपण जर बघितली स्टोरी जर बघितली तर एक हत्ती होता आणि हत्तीचा 5वा बर्थडे होता. तर 5वा बर्थडे तो सेलिब्रेट करत होता, तेव्हा हत्तीचं वडिलांना म्हणा की वडील मी खुश नाही आहात का, मी 5 वर्ष झालो. तेवढे म्हणतात मी खुश आहे, पण तू बघतो ना की माझा जो काही मित्र आहे माकड, ओके, तो माकडाचा मुलगा बघा किती मस्त झाडावर चढतोय, किती मस्त कुद्या मारतोय, इकडून तिकडे पडतोय, तो असं चपळ नाही वाटत मला. बरोबर आहे. आता हत्तीने किती जरी प्रयत्न केला तर तो तसा चपळ होईल का त्या माकडासारखा, नाही होणार. हत्तीच राहणार आहे. किंवा माकड काय, तर काही बायबोन ऍबिलिटी व्यक्तीमध्ये असतात आणि तुमच्यामध्ये काही लेवलच्या ज्या आहेत, एका लेवलचं तुमच्याकडे ऍप्टिट्यूड असलं पाहिजे. बघा 2 गोष्टी आहेत, एक आहे ऍप्टिट्यूड आणि दुसरा आहे इंटेलिजन्स. हे इंटेलिजन्स काय आहे, इंटेलिजन्स म्हणजे काय, ऍबिलिटी टू एक्वायरिंग द नॉलेज, एखादं ज्ञान आहे ती मिळवण्याची तुमची क्षमता जी आहे ती म्हणजे काय आहे, इंटेलिजन्स आहे. व्हेअर ॲज ऍप्टिट्यूड जे आहे इट इज अन ऍबिलिटी टू अप्लाय द नॉलेज, एखादं नॉलेज, एखादं ज्ञान आहे ती अप्लाय करण्याची तुमची जी काही क्षमता आहे ते म्हणजेच काय, ऍप्टिट्यूड आहे. बरोबर आहे. मग आता ऍप्टिट्यूड मित्रांनो जर का आपण बघितलं तर ऍप्टिट्यूड ज्याला आपण काय म्हणतो, अभियोग्यता. बरोबर आहे. काय अभियोग्यता, तुम्ही त्या जागेसाठी योग्य आहात का. ओके, आता काही बायबोन एबिलिटी, जर का आपण बघितलं की एखादी ही आहे, बरोबर आहे, माकड आहे. आता माकड तुम्ही म्हटलं की तू पोहून दाखव, तो पोहून दाखवू शकतो का, नाही. म्हणून आजकाल आपल्या याच्या देशामध्ये खूप चाललंय सायकोमेट्रिक टेस्ट, की तो व्यक्ती कशाला बनलेला आहे. पण आता म्हणतात की ती पण इतकी इफेक्टिव्ह नाही, इमोशनल इंटेलिजन्स जास्त टेस्ट जे आहेत ते जास्त इफेक्टिव्ह आहेत. ओके, सो इंटेलिजन्स पेक्षा ऍप्टिट्यूड जो आहे तो जास्त महत्वाचा एखाद्या अधिकाऱ्यासाठी. का, कारण तो त्या नॉलेजला अप्लाय कसं करू शकतो हे ऍप्टिट्यूड तुम्हाला शिकवतो. मित्रांनो आपण बघतोय की आता म्हणतो की सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट, बरोबर आहे. आता सचिन तेंडुलकर मध्ये युजली आपण बघितलं तर तो मेहनत तो खूप करायचा, नो डाऊट इन दॅट, त्याचा तो इम्प्रूव्ह होत गेला. पण काही इनबोर्न क्वालिटीज होत्या सचिन तेंडुलकर मध्ये, जगात त्याच्यापेक्षा कितीतरी प्लेअर असतील की तो त्यापेक्षा जास्त मेहनत करतात. पण काही टॅलेंट असतं, लता दीदी सिंगर आहे कोण, पण लता दीदी सारखं सिंगर त्यांच्यामध्ये एक इनबोर्नच ती गोष्ट होती. तर ऍप्टिट्यूड काही गोष्टी आहेत की ऍप्टिट्यूड एका वेळी इनबोर्न सुद्धा असतं आणि असं नाहीये की तो डेव्हलप नाही करता, तर ते डेव्हलप सुद्धा करता येतं. ओके, मग ऍप्टिट्यूड डेव्हलप करण्याच्या पद्धती कशा आहेत आणि हे ऍप्टिट्यूड डेव्हलप करून त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कसा उपयोग केला पाहिजे ते म्हणजे काय येते. पण मग ऍप्टिट्यूडच्या सोबत तुम्हाला इथिक्सची जोड का असली पाहिजे. ओके, इंटेलिजन्स आणि ऍप्टिट्यूड एकदा यांनी म्हटलं होतं, स्टेटमेंट दिलं होतं, त्यात माझं व्यक्तिगत मत नाही, पण नितीनजी गडकरी यांनी एखाद्या प्रोग्राम मध्ये म्हटलं होतं की स्वामी विवेकानंद, ओके, आणि दाऊद इब्राहिम यांचं ऍप्टिट्यूड आणि यांचं इंटेलिजन्स एका लेवलचं होतं. मग खूप मोठं त्यांना क्रिटिसाइज करावं लागलं, त्यांना माफी मागावी लागली त्याच्याबद्दल, बरोबर आहे. पण त्यांचं एक विविध दुसरा अँगल बघितला तर त्यांचं म्हणणं होतं की एक व्यक्ती त्यांनी एवढ्या प्लॅनिंगनी सगळे पूर्ण भारताची यंत्रणाला हादरून टाकलं होतं आणि हे करून टाकलं होतं वगैरे, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये इथिक्स नव्हता आणि विवेकानंदांमध्ये काय होता, इथिक्स होता. म्हणून एक व्यक्ती काय म्हणला, एक व्यक्ती अख्ख्या जगामध्ये त्यांनी आपलं नाव, आपल्या देशाचं नाव रोशन केलं, स्वतःच एका देशाचं, आपल्या सभ्यतेचं नाव रोशन केलं, आणि एक व्यक्ती जो आहे तो पळाला. बरोबर आहे.
आता पाकिस्तानमध्ये आश्रय घेतो. सो दॅट इज व्हॉट मॅटर्स हिअर. सो मॅटर्स हिअर इज व्हॉट, इट इज अ ऍप्टिट्यूड, करेक्ट, विथ इथिक्स. सो ऍप्टिट्यूडला कोणाची जवळ होईल? नाहीतर तुम्ही काय करा, एखादा व्यक्ती खूप इंटेलिजंट आहे, तो तिथे आला त्याला सगळं लूपहोल्स माहिती पडे सिस्टीमचे, तो त्याचा चुकीचा फायदा उचलणार, बरोबर आहे. तो दुश्मन कंट्रीला आपल्या इन्फॉर्मेशन जे आहेत त्या प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून अधिकाऱ्यामध्ये ऍप्टिट्यूड तर असतं पाहिजे, इंटेलिजन्स सोबत का डेव्हलप झालं पाहिजे ऍप्टिट्यूड, पण त्या ऍप्टिट्यूडला जोड भेटली पाहिजे कशाची? इथिक्सची. तेव्हा तो इफेक्टिव्ह काय करू शकतो? काम करू शकतो. मित्रांनो, एक फार मोठं एक चांगलं आर्टिकल आलं होतं न्यूयॉर्क टाइम्स मध्ये फीडबॅकचं, बरोबर. त्यांनी फ्लॅट अर्थ सोसायटी नावाचं एक फार चांगलं हे लिहिलं होतं पुस्तक आहे, फार फेमस, फ्लॅट अर्थ सोसायटी नावाचं. सो फ्रीडमॅन नावाचे एक लेखक आहेत न्यूयॉर्क टाइम्स मध्ये. त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, इसिस वर्सेस इन्फोसिस, सॉरी, अल कायदा वर्सेस इन्फोसिस, अल कायदा वर्सेस इन्फोसिस, बरोबर आहे. सो त्यांनी म्हटलं की दोघांचं इमर्जन्स आहे हे 1980s मध्ये झालेलं. 80s मध्ये इमर्जन्स झाले, बरोबर आहे. 1980 मध्ये इमर्जन्स झाले. बोथ ऑर्गनायझेशन हॅव यूथ पॉवर अँड दिस यूथ ऑल्सो विथ अ मिडल क्लास अँड द रिच बॅकग्राऊंड, बरोबर आहे. त्यातले अनेक यूथ असे होते की हाय क्लास एज्युकेटेड सुद्धा होते. यू नो दॅट ओसामा बिन लादेन ऑल्सो एज्युकेटेड पर्सन, आणि रिच घरातला होता, असं गरीब घरातला नव्हता. मिडल क्लास टू अप्पर मिडल क्लास फॅमिली, ऑल हॅड यूथ, ऑल हॅव स्ट्रॉंग एस्पिरेशन्स, बरोबर आहे. सगळ्यांमध्ये काय होते? एक चांगले एस्पिरेशन्स होते, बरोबर आहे. स्ट्रॉंग अँबिशन्स होते या युथमध्ये काय करून दाखवायचं. बट काय नव्हतं? इथिक्स नव्हतं. एकामध्ये इथिक्स होतं, बरोबर आहे. त्यांनी डेव्हलपमेंटसाठी, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या भारताचं नाव रोशन केलं एका कंपनीने, आणि अख्ख्या जगाला सॉफ्टवेअर इंजिनियर्स प्रोव्हाइड केले, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं. दुसरीकडे एक जगातली सगळ्यात मोठी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून काय आली? नाव रूपाने उदयास आली, बरोबर आहे. सो दॅट व्हॉट मॅटर, सगळ्या गोष्टी सेम असते, पण जर इथिक्स चुकलं मित्रांनो तर हे होतं. आणि म्हणून याला सांगायला घ्यावी लागते काय? इथिक्सची. सो तुम्ही जेव्हा अधिकारी बनणार, त्या अधिकारी बनत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचा उपयोग आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे, आणि तिथे म्हणून तुम्हाला काय? नीतिशास्त्र पाहिजे. सो अधिकाऱ्यासाठी ऍप्टिट्यूड पाहिजे, त्यात इंटिग्रिटी पाहिजे आणि नीतिशास्त्र पाहिजे, तर तो अधिकारी जो आहे तो एक इफेक्टिव्ह अधिकारी बनू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपली बॅच सुरू होत आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. सो फार कमी फी आहे, फक्त 2000 रुपये फी ठेवलेली आहे, आणि त्यात इतका कंटेंट तुम्हाला मी देणार आहे. सो ऑल पीवायक्यूज फ्रॉम युपीएससीचे पीवायक्यू कोणते? युपीएससीचे, एमपीएससी मध्ये पेपर्स पहिल्यांदा आलाय, एमपीएससी पीवायक्यू थोडी येणार, युपीएससीचे सगळे पीवायक्यूज, आणि आयोग सुद्धा युपीएससी पीवायक्यूज रेफर करणार आहे पूर्ण. सो 2013-2025 लिखित स्वरूपात सुद्धा आणि व्हिडिओ स्वरूपात सुद्धा, दोन्ही प्रकारे हे आहे. ओके, 25+ तासाचं मार्गदर्शन आहे याच्यामध्ये. ओके, ऑलरेडी जवळपास या वीकेंड पर्यंत तुमचे जे 3-4-5 दिवस जास्तीत जास्त वेळ बघा, त्यामध्ये तुमचे 2021 पर्यंतचे सगळे पीवायक्यूज जे आहेत तुम्ही अपलोड करून टाकणार आहे तुमचे. अगेन केस स्टडीज आहे आणि संकल्पना आहेत. पहिले पण संकल्पनांनी सुरुवात करू. पहिले 2-3 दिवसात सगळ्या संकल्पना ज्या आहेत माझ्या आपल्या, त्या संपूर्ण घेऊयात. कुठली संकल्पना जी आहे ती कशा प्रकारे आपल्याला स्टडी करायची असते, तर कुठली संकल्पना आली तर आपण कशी स्टडी करणार आहोत, म्हणजे संकल्पना नेमकं शिकवणार काय? फक्त डेफिनेशन देणार आहे का? नाही, फक्त डेफिनेशन नाही देणार आहे, तुम्हाला त्याच्यात काय काय देणार आहे, संकल्पनेमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत, बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट. समजा मी एखादी संकल्पना घेतो, ती आहे इंटिग्रिटी. याचं सुद्धा एक मी लेक्चर युट्यूबला टाकून देणार आहे तुम्हाला. इंटिग्रिटी, मग इंटिग्रिटीची नेमकी व्याख्या म्हणजे काय? तो पहिला पॉईंट असेल त्याची, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटिग्रिटी, तर याची काय व्याख्या काय आहे. दुसरा पॉईंट मध्ये याच्यामध्ये असेल की नेमके याचे वैशिष्ट्य काय काय, कुठले कुठले फीचर, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जी आहे ती इंटिग्रेट बनवते, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले काय असतात फीचर्स. ओके, कुठल्या कुठल्या बाबी एखाद असते पाहिजेत. एखादा व्यक्ती आपण म्हणतो की तो इंटिग्रिटी, त्यामध्ये खूप इंटिग्रिटी आहे. इंटिग्रिटी आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये खूप मोठी सचोटी आहे. सचोटी म्हणजे नेमका तो व्यक्ती काय, त्याच्यामध्ये कुठली कुठली वैशिष्ट्ये आहेत, ज्याला म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स, बरोबर आहे. त्या इंटिग्रिटीचे फायदे काय काय? एखाद्या व्यक्ती इंटिग्रिटी असते म्हणजे त्याच्यात काय काय फायदे असतात, बरोबर आहे. फोर्थ पॉइंट त्याच्यामधला उदाहरणे. ओके, उदाहरणे. ओके, आणि अवतरणे, ज्याला म्हणून काय म्हणतो, सो कोट्स अँड एक्झाम्पल. मग उदाहरण तुम्ही कुठले घेऊ शकता? पहिला मूळ रेफरन्स आहे आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मधली उदाहरण घेऊ शकता. एखादा अधिकारी आहे तुम्हाला आवडतो, तुम्ही महाराष्ट्र ओरिएंटेड अधिकारी तुकाराम मुंडे घेऊ शकता, अशोक खेमकार सरांचं नाव घेऊ शकता तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांच्या रिलेटेड उदाहरणं तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे. सो पहिले कुठली? ऍडमिनिस्ट्रेशन मधली उदाहरणं. देन तुमच्या रिलिजियस स्टोरीज, रिलिजियस टेक्स्ट, महाभारत, रामायण,
ओके, जातक कथाज आहेत. ओके, आणखी कुठलेही रिलीजन असेल, बुद्धिस्ट टेक्स्ट असतील, जैनिस्ट टेक्स्ट असतील, ओके, इस्लाम टेक्स्ट असतील, या सगळ्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, त्याच्यामध्ये उदाहरणं त्याच्यामध्ये घेऊ शकता. उपनिषद आहेत, वेद आहेत. तर यातली संस्कृतमधले काही टर्म्स तुम्ही ठेवल्या लिहिल्या तर खूप चांगलं वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करताना. ठीक आहे. त्यानंतर महान व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये वैज्ञानिक आले, पॉलिटिकल लीडर्स आले, नॅशनल हिरोज आले आपले. ओके, त्यांच्या जीवनातले उदाहरण तुम्ही घेऊ शकता. ओके, हा. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह उदाहरण घेतात. स्पोर्ट्स पर्सन्स मी तुम्हाला इवान अनाया आणि अबेल मुदीचे एक्झाम्पल सांगितलं, तर स्पोर्ट्स रिलेटेड उदाहरण होतं. ओके, स्पोर्ट्स. ओके, हा. यांची उदाहरण तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनातलं उदाहरण आहे ते घेऊ शकता, की एखादं बनवू शकता उदाहरण. कारण युपीएससीला खूप इंटरेस्ट आहे की तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवनात एखादं उदाहरण द्या. प्रत्येक गोष्ट घडली असेल तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणून काही उदाहरण तुम्हाला बनवायची सुद्धा सवय लागली पाहिजे. ओके, सो या अशा प्रकारे उदाहरणे. आणि जर का ती गोष्ट डेव्हलप करता येत असेल, बरोबर आहे, ती गोष्ट कशी डेव्हलप करायची, तुम्ही म्हणणार की सर डेफिनेशन स्वरूपात जर आलं, डेफिनेशन स्वरूपात जर आलं तुम्हाला 30-35 शब्दातच लिहायचं, तेव्हा काही लिहायचं नाही, फक्त ती डेफिनेशन काय आहे, त्याचा फक्त ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय फायदा आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तेवढं लिहायचं आहे. पण तुम्हाला पूर्ण इंटिग्रिटी बद्दल काय विचारण्यात आलं, आणि फक्त याचं इथेच नाही, मी काय एवढं डिटेल घेणार आहे, कारण तुम्हाला केस स्टडी लिहिताना ओके त्याचा उपयोग होणार आहे. यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, काही टर्म्स युज करू शकता, तिथे त्याच्यामध्ये टाकू शकता. ओके, तर इथे अशा प्रकारे आपली बॅच राहणार आहे. बॅच मराठी माध्यमामध्ये राहणार आहे. पुढे तुम्हाला मराठीत कंटेंट देईल मी, आणि सोबत त्याचे मराठीमध्ये जे इंग्लिश वर्ड्स आहेत त्याला काय काय ते सुद्धा थोडेफार त्याच्यामध्ये देणार आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि एसएची पण फी आपली फक्त 2000 रुपयेच आहे, आणि याच्यामध्ये मी 70 एक एसे तुमचे जे ते याच्यामध्ये देणार आहेत. ओके, सो या अशा प्रकारे आपलं पूर्ण मॉड्यूल आहे. माझं जे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, ते दुर्दैवाने कोणीतरी हॅक करून टाकलं होतं, तर माझं ते टेलिग्राम चॅनल आता नाहीये. तर आता तुम्ही पुन्हा जर का सर्च केलं तर भूषण अकॅडमी नावाने काहीतरी एक आहे, त्याला आधी 10,000 फी होते, तर त्याला 6-7 हजार व्ह्यू आहे, पण ते फॉलोअर्स आहेत, ते नका यूज करू. भूषण अकॅडमी नावाचे काहीतरी, मला आता 300 फॉलोअर्स एक चॅनल आहे माझं भूषण अकॅडमी नावाने, किंवा लिंक घेऊन घ्या t.me, म्हणजे टेलिग्रामची लिंक असेल ही, आणि तिथे भूषण धूत फक्त टाईप करा, BHUSHANDHOOT, भूषण धूत असं टाईप करा त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला लिंक येऊन जाईल, इथे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. आणि आपली बॅच जी आहे ती आपल्या ऍप वरती आहे. तर भूषण दूत अकॅडमी हे जे काही ऍप आहे, भूषण दूत अकॅडमी हे ऍप जे आहे याच नावाने, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला 9 तारखेपासून ही बॅच जी आहे ती येऊन जाणार आहे. ओके, हा. सो काही असेल तर माझा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे, इथे माझी पर्सनल नंबर आहे, मला व्हॉट्सअप करा, काही क्युरीज असेल ती क्युरीज विचारा. सो ठीक आहे मित्रांनो, मग थांबूया दादा. थँक्यू व्हेरी मच.